नमस्कार मंडळी. पीएम किसानच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाचं काम सुद्धा करायचं आहे. हे जर काम नाही केलं तर मग आपल्याला पीएम किसानचा आतापर्यंत 19 हप्त्याचं वितरण झालं नसेल, त्याचे 2,000 रुपये असतील. त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा हप्ता असेल, त्याचे पैसे आपल्याला 2,000 रुपये हे मिळणार नाहीत. त्याचबरोबर पीएम किसानचा 20वा हप्ता आहे, तो सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार नाही. नीट ऐका, आपल्याला ही माहिती महत्वाची असणार आहे. हे जर आपण काम नाही केले तर आपल्या खात्यावरती पैसे हे अजिबात जमा केले जाणार नाही. आता हे काम नेमकं कोणतं असणार आहे? पीएम किसानचा जो काही हप्ता आहे 20वा, तो नेमका कधी जमा केला जाणार आहे, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आपले उपराष्ट्रपती जगदीश धाकड यांच्या माध्यमातून सुद्धा एक घोषणा केलेली होती. केंद्र सरकारला एक पत्र देण्यात आलं होतं आणि या केंद्र सरकारला जे काही पत्र दिलेलं होतं त्या पत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 30,000 रुपयाचं मदत देण्यात यावी अशा पद्धतीची ती मागणी होती. मग या मागच्या जे काही माहिती देण्यात आली होती त्या व्हिडिओच्या मागची काही सत्यता नेमकी काय आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात जे काही पुढील हप्ता असणार आहे तो 10,000 रुपयाचा मिळणार आहे की 2,000 रुपयाचा मिळणार आहे, आणि खरंच शेतकऱ्यांना वर्षाला 30,000 रुपये मिळू शकतात का, एकंदरीत सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात अशी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर या साईडला काळे किंवा पांढरं सबस्क्राईब बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी आपल्याला पीएम किसानचं आतापर्यंत 19 हप्त्याचं वितरण करण्यात आलेले आहे, त्यामागे बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पॉलिसी सिलेंडर झाल्या होत्या. अशा शेतकऱ्यांचे परत एकदा कागदपत्र कृषी विभागाच्या माध्यमातून घेतले जात आहेत आणि ते काही पात्र अपात्र जे काही शेतकरी झाले होते ते शेतकरी सुद्धा पात्र केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 हप्त्याचं वितरण झालं नसेल त्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे आणि 20वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. आता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई-केवायसी केलेल्या होत्या, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्या होत्या, काही शेतकऱ्यांची त्या ठिकाणी मयत असतील, त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या घरच्या व्यक्तीच्या नावावरती पॉलिसी ट्रान्सफर केलेली असेल, एखादा घरातील कर्ता व्यक्ती पुरुष जर वारलेला असेल तर ती पॉलिसी त्याच्या पत्नीच्या नावावर ट्रान्सफर करता येते. त्याच्यासाठी आपण रीतसर असा फॉर्म सुद्धा भरू शकतो आपल्या सरकार या सेवा केंद्रावरती. आणि ती पॉलिसी भरल्यानंतर जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत केवायसी केली नसेल तर आपल्याला केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 19 हप्त्याचं वितरण झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करायची गरज नाही, त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची केवायसी करण्याची गरज नाही. त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नसतील, अशा शेतकऱ्यांनी आपलं लँड सेडिंग जे काही असेल त्या ठिकाणी येस आहे की नो आहे, म्हणजे आपल्याकडे जमीन आहे का नाही उपलब्ध, त्या ठिकाणी स्टेटस चेक करून त्या ठिकाणी ती आपण येस करून घ्यावी. त्याचबरोबर आपण केवायसी केली नसेल तर आपण केवायसी करून घ्यावे. त्याचबरोबर आपण पीएम किसानचे जे काही लाभार्थी असतात, नमो शेतकरी सन्मान निधीचे काही आपण लाभार्थी असतात आणि आतापर्यंत आपण बँकेला आधार सेडिंग केलं नसेल, म्हणजे आपल्या खात्याला आधार लिंक केलं नसेल तर ते लिंक करणं गरजेचं असणार आहे. त्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे हे वितरित केले जाणार नाही. आता राहिला मुद्दा, जे काही जगदीश धाकड असतील उपराष्ट्रपती, यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली होती. केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला एक लेखी पत्र देण्यात आलं होतं. जे काही शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल, कापूस असेल, इतर पिकं असतील त्याला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांचं कंबरडं हे पूर्णपणे मोडून गेलेलं आहे. शेतकऱ्यांकडे आता पैसे उपलब्ध नाही आणि त्यासाठी उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून एक लेखी पत्र देण्यात आलं होतं. जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 30,000 रुपयाचं अनुदान हे देण्यात यावं अशा पद्धतीची ती मागणी होती. आता या मागणीला राज्य सरकार, केंद्र सरकार कशा पद्धतीने हाताळतं किंवा कशा पद्धतीने त्याची पाठपुरावा केला जातो आणि त्यानंतर अर्थसंकल्प अधिवेशन झाल्यानंतर त्या अर्थसंकल्प अधिवेशनात नेमकी कशा पद्धतीने निधी उपलब्ध करते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु आता जे काही 10,000 रुपयाचा हप्ता असणार आहे नमो शेतकरी सन्मान निधी पीएम किसानचा, तो सध्या तरी मिळणार नाही. फक्त शेतकऱ्यांना 2,000 रुपये हे पीएम किसानचे आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे 2,000 रुपये अशा पद्धतीने 4,000 रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाऊ शकते. आणि त्याचबरोबर 19 हप्त्याचं वितरण आतापर्यंत काही शेतकऱ्यांना झालं नाही. अशा शेतकऱ्यांना 19 हप्त्याचं वितरण म्हणजे ते 2,000 रुपये, पीएम किसानचे 2,000 रुपये
आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे 2,000 रुपये. अशा पद्धतीने 6,000 रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 म्हणजे या महिन्याच्या 25 तारखेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वाटप केले जाऊ शकतात. कारण तर जे काही चौथा महिना असेल, 4 महिने असतील, त्या 4 महिने आता पूर्ण झालेले आणि जे काही बिहारचं विलक्षण असेल लोकसभेचं, त्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं जाऊ शकते आणि 25 तारखेनंतर कोणत्याही दिवशी हे पैसे वाटप केले जाऊ शकतात. 25ला असेल किंवा 29ला असेल किंवा 30 तारखेला असेल. 30 तारखेपर्यंत किंवा 28 तारखेपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात. अशा पद्धतीची माहिती काही कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. काही हालचालीला वेग आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात. अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे. नक्कीच आतापर्यंत आपण केवायसी केले नसेल तर आपण केवायसी करून घ्या. आपल्या लँड शेडिंग चेक करून घ्या. त्या ठिकाणी येस असेल नो असेल ते व्यवस्थितपणे बघा आणि आपल्या बँकेच्या खात्याला आधार लिंक करून घ्या. अशा पद्धतीने काही महत्वाचं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.